नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 48 क्लास 5 मॅथ्स बघणार आहोत। त्या अगोदर आपण काही रिव्हिजनचे जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते बघणार आहोत। बघा आता या ठिकाणी क्लोज फिगर हॅव अ पेरिमीटर. You know that the sum of the length of all sides of a figure is called its perimeter. आता या ठिकाणी आपल्याला पेरिमीटर म्हणजे काय तर त्याची डेफिनेशन दिलेली आहे. The sum of length of all sides of a figure is called perimeter. म्हणजे जी फिगर दिलेली आहे त्या फिगरच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच काय तर त्याची पेरिमीटर. आता या ठिकाणी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्यांची पेरिमीटर आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बघा आता या ठिकाणी पहिली फिगर दिलेली आहे रेक्टँगलची. या ठिकाणी AB ची लेंथ दिलेली आहे, BC ची लेंथ दिलेली आहे. बघा आता या ठिकाणी हा रेक्टँगल असल्यामुळे रेक्टँगलच्या समोरासमोरच्या साइड सेम लेंथच्या असतात. म्हणजे या ठिकाणी जर AB 4 सेंटीमीटर आहे तर DC सुद्धा आपल्याला 4 सेंटीमीटर मिळाली. त्याचप्रमाणे BC जी आहे ती 5 सेंटीमीटर आहे, म्हणून AD ची लेंथ सुद्धा आपल्याला 5 सेंटीमीटर मिळाली. कारण या ठिकाणी रेक्टँगलच्या अपोजिट साइड इक्वल लेंथच्या असतात. बघा आता या ठिकाणी ह्या फिगरच्या आपल्याला सर्व बाजू माहित झाल्या. आता या ठिकाणी विचारलं आहे द लेंथ ऑफ द ऍडजसंट साइड ऑफ अ रेक्टँगल ABCD आर गिव्हन. द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल ABCD इज. आता या ठिकाणी सर्व बाजूंची जेव्हा आपण बेरीज करणार तेव्हा आपल्याला त्या फिगरचं पेरिमीटर मिळणार आहे. बघा आता ऍडिशन करून घेणार. 4 + 5 9, 9 + 4 9, 10 11 12 13, 13 + 5 18. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टोटल ऍडिशन किती मिळाली 18 मिळाली. म्हणून या ठिकाणी राईट डाऊन करणार द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल ABCD इज 18 सेंटीमीटर. बघा आता सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. द लेंथ ऑफ द ऍडजसंट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर 10 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर. द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज डॅश डॅश सेंटीमीटर. बघा आता या ठिकाणी डायग्राम दिलेली नाहीये. या ठिकाणी सांगितलं आहे रेक्टँगलच्या ऍडजसंट साइडची लेंथ दिली आहे. बघा या प्रकारे आपण छोटीशी डायग्राम या ठिकाणी काढून घेऊया. बघा आता हा जो रेक्टँगल आहे याच्या ऍडजसंट साइड दिलेला आहे, म्हणजे हा 10 सेंटीमीटर आणि हे 7 सेंटीमीटर. आता या ठिकाणी आपल्याला माहित आहे रेक्टँगलच्या ज्या अपोजिट साइड असतात त्या इक्वल लेंथच्या असतात. म्हणजे हा जर 10 सेंटीमीटर आहे तर हे सुद्धा 10 सेंटीमीटर मिळालं. 7 सेंटीमीटर आहे ही साइड, म्हणजे ही सुद्धा आपल्याला 7 सेंटीमीटर मिळाली. म्हणजे अपोजिट साइड इक्वल लेंथच्या असतात. आता या ठिकाणी आपल्याला सर्व बाजू मिळालेले आहे. आता सर्व बाजूंची ऍडिशन म्हणजेच काय तर त्या रेक्टँगलची पेरिमीटर. ऍडिशन करून घेणार आहोत. 10 + 10 20, 20 + 7 27, 27 + 7 34. म्हणजे या ठिकाणी ह्या रेक्टँगलची पेरिमीटर मिळाली 34 सेंटीमीटर. तिसरं उदाहरण बघणार आहोत. बघा आता या ठिकाणी एक स्क्वेअर दिलेला आहे. PQRS हा स्क्वेअर दिलेला आहे. आता या ठिकाणी लेंथ ऑफ द साइड ऑफ द स्क्वेअर PQRS इज 5 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी PQ ची लेंथ दिलेली आहे. आपल्याला PQRS याचा पेरिमीटर फाइंड आउट करायचे आहे. बघा स्क्वेअरच्या सर्व ज्या बाजू असतात त्या सेम लेंथच्या असतात. म्हणून या ठिकाणी जर PQ 5 आहे तर QR सुद्धा 5 सेंटीमीटर, SR सुद्धा 5 सेंटीमीटर मिळालं आणि PS सुद्धा 5 सेंटीमीटर मिळालं. म्हणजे स्क्वेअरच्या सर्व बाजू सेम लेंथच्या असतात. आता या ठिकाणी आपल्याला पेरिमीटर काढायची आहे स्क्वेअर PQRS चा. म्हणजे या ठिकाणी सर्व बाजूंची बेरीज करणार आहोत. बघा 5 + 5 10, 10 + 5 15, 15 + 5 20. म्हणजे या ठिकाणी द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर PQRS इज 20 सेंटीमीटर. अशा प्रकारे ही थर्ड एक्झाम्पल सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत. या ठिकाणी एक ट्रँगलची डायग्राम दिली आहे. ट्रँगल ABC. या ठिकाणी AB ची लेंथ आहे 4, BC ची लेंथ आहे 8 सेंटीमीटर आणि AC ची लेंथ आहे 6 सेंटीमीटर. आता या ठिकाणी दिला आहे इन ट्रँगल ABC द लेंथ ऑफ साइड AB इज 4, द लेंथ ऑफ BC इज 8 अँड द लेंथ ऑफ CA इज 6 सेंटीमीटर. द पेरिमीटर ऑफ ट्रँगल ABC इज डॅश डॅश सेंटीमीटर. आता या ठिकाणी आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचे आहे, म्हणजे सर्व बाजूंची ऍडिशन करावी लागणार आहे. ऍडिशन केल्यावर आपल्याला या ट्रँगल ABC ची पेरिमीटर मिळणार आहे. बघा ऍडिशन करून घेऊया. 6 + 4 10, 10 + 8 18.
म्हणजे या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल एबीसीची पेरिमीटर मिळाली ती म्हणजे 18 सेंटीमीटर। अशा प्रकारे हे सर्व या ठिकाणी रिव्हिजनचे जे क्वेश्चन्स दिलेले आहे आपण ते सॉल्व केले आहे। त्याचप्रमाणे आता आपण प्रॉब्लेम सेट 48 बघणार आहोत। बघा या ठिकाणी फर्स्ट एक क्वेश्चन दिलेला आहे, राइट द पेरिमीटर ऑफ ईच फिगर इन द बॉक्स गिव्हन बिलो इट। बघा आता या ठिकाणी फर्स्ट फिगर दिलेली आहे, ही जी फिगर दिलेली आहे याची आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचे आहे। पेरिमीटर फाइंड आउट करायचे आहे म्हणजेच काय तर सर्व बाजूंची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे, तेव्हा आपल्याला त्याची पेरिमीटर मिळते। बघा या ठिकाणी सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स इज कॉल्ड द पेरिमीटर। आता या ठिकाणी ह्या सर्व बाजूंची आपण बेरीज करून घेणार आहोत। बघा या प्रकारे या ठिकाणी आपण लिहून घेणार आहोत 14 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, नंतर 16 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर। आता सर्व बाजूंची आपल्याला ऍडिशन करायची आहे। 0 + 6 + 7 + 4 या सर्वांची जर ऍडिशन केली तर ती मिळाली आपल्याला 17, 7 कॅरी 1, 2 + 1 3, 3 + 1 4, 4 + 1 5। म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 57 सेंटीमीटर। या ठिकाणी लिहिणार फर्स्ट फिगर जे आहे त्याचं पेरिमीटर मिळालं 57 सेंटीमीटर। आता दुसरी फिगर आपण बघणार आहोत। या ठिकाणी सुद्धा सर्व लेंथ दिलेले आहे, यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे, तेव्हा त्या फिगरचा आपल्याला पेरिमीटर मिळणार आहे। बघा आता या ठिकाणी ऍडिशन करून घेणार आहोत। बघा 10 + 10 20, 20 + 6 26, 26 + 6 32, 32 + 8 40, 40 + 8 48। म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळालं 48 सेंटीमीटर। या प्रकारे सुद्धा आपण ऍडिशन करू शकतो। 8 + 10 + 6 + 6 + 10 + 8 या प्रकारे सुद्धा आपण ऍडिशन करू शकतो। तर या ठिकाणी आपल्याला या फिगरचं पेरिमीटर मिळालं ते म्हणजे 48 सेंटीमीटर। आता पुढची आकृती बघणार आहोत। या ठिकाणी सुद्धा सर्व बाजूंची लेंथ दिलेली आहे, आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचे आहे, म्हणजेच काय तर सर्व बाजूंची बेरीज करायची आहे। आता या ठिकाणी बघा या प्रकारे आपण लिहून घेणार आहोत सर्व बाजूंची ऍडिशन करण्यासाठी 18 + 18 + 12 + 8 + 8। आता करणार आहोत आपण ऍडिशन। 8 + 8 16, 16 + 2 18, 18 + 8 26, 26 + 8 34, 34 या ठिकाणी 4 कॅरी 3, 3 + 1 4, 4 + 1 5, 5 + 1 6। म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 64 मीटर। या ठिकाणी मीटर हे युनिट होतं म्हणून या ठिकाणी मीटर लिहून घेतलं। म्हणजे या ठिकाणी आपण ऍडिशन केली तर ऍडिशन केल्यावर आपल्याला आन्सर मिळालं 64 मीटर। हे या फिगरची पेरिमीटर आहे। क्वेश्चन नंबर 2, इफ अ स्क्वेअर ऑफ साइड 1 सेंटीमीटर इज कट आउट ऑफ द कॉर्नर ऑफ द लार्जर स्क्वेअर with side 3 centimeter, what will be the perimeter of the remaining shape? बघा आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये हा जो लार्जर स्क्वेअर दिलेला आहे त्या लार्जर स्क्वेअरची जी साइड दिलेली आहे ती 3 सेंटीमीटर आहे। म्हणजे या ठिकाणी 3 सेंटीमीटर त्याची साइड आहे। या ठिकाणी स्क्वेअरची डायग्राम आहे म्हणजे प्रत्येकच साइड 3 सेंटीमीटरची आहे, कारण हा स्क्वेअर आहे। आता या ठिकाणी हा जो नवीन डायग्राम आहे किंवा नवीन स्क्वेअर आहे, या ठिकाणी या कॉर्नरचा जो पोर्शन आहे या स्क्वेअर मधला तो कट केलेला आहे। त्याची जी साइड आहे, इफ अ स्क्वेअर ऑफ साइड 1 सेंटीमीटर इज कट आउट ऑफ द कॉर्नर ऑफ द लार्जर स्क्वेअर, म्हणजे हाच तो स्क्वेअर होता, परंतु या स्क्वेअर मधली कॉर्नरची जी साइड आहे 1 सेंटीमीटरची ती कट केलेली आहे। म्हणजे बघा या ठिकाणी हा जो स्क्वेअर होता त्याची ही जी कॉर्नरची साइड आहे ती होती 1 सेंटीमीटर। ती 1 सेंटीमीटर साइड काय केलेली आहे, कट केलेली आहे। म्हणजे बघा या ठिकाणी इथून ते इतकं जे डिस्टन्स आहे ते किती आहे, 1 सेंटीमीटर। त्याचप्रमाणे खाली सुद्धा इथून ते इथपर्यंतचे जे डिस्टन्स आहे ते आहे 1 सेंटीमीटर। 1 सेंटीमीटरचं डिस्टन्स या प्रकारचा हा स्क्वेअर तयार झाला आणि या ठिकाणी 1 सेंटीमीटरचं जे डिस्टन्स आहे त्यानुसार ते कट केलेलं आहे। जर या ठिकाणी ही पूर्णची पूर्ण साइड 3 सेंटीमीटर होती, त्यामधून जर 1 सेंटीमीटर कट केला तर या ठिकाणी इथून
तर इथपर्यंतची साईड उरली ती उरली 2 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा हे एवढं 1 सेंटीमीटरचं डिस्टन्स कट केलं, त्यामुळे या ठिकाणापासून तर या ठिकाणापर्यंतचं डिस्टन्स मिळालं ते म्हणजे 2 सेंटीमीटर. आता बघा, व्यवस्थित लक्ष द्यायचं विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी हे 1 सेंटीमीटर आहे, हे सुद्धा 1 सेंटीमीटर आहे आणि ही जी डायग्राम तयार झालेली आहे ही स्क्वेअरची आहे, म्हणजे याचाच अर्थ ही सुद्धा साईड 1 सेंटीमीटर असेल. त्याचप्रमाणे हे 1 सेंटीमीटर होतं म्हणून हे सुद्धा 1 सेंटीमीटरच असेल. आता या ठिकाणी आपल्याला पेरिमीटर तर फाइंड करायचे आहे, परंतु हा जो पोर्शन आहे एवढा हा कॅन्सल करायचा आहे, कट करायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण पेरिमीटर मोजणार आहोत, सर्व बाजूंची लेंथ मोजणार आहोत, तर या ठिकाणी एवढं डिस्टन्स सोडून आपण ते पेरिमीटर काउंट करणार आहोत, सर्व बाजूंची लेंथ काउंट करणार आहोत. आता या ठिकाणी ही खालची बाजू किती सेंटीमीटरची होती तर ती 3 सेंटीमीटर आणि ही सुद्धा साईड होती 3 सेंटीमीटर. आता आपल्याला काउंट करताना हे जे इकडचं डिस्टन्स आहे ते काउंट करायचं नाहीये, कारण हा स्क्वेअर आपण कम्प्लिटली कट करतो आहे. बघा, आता ही जी रिमेनिंग फिगर उरली, या रिमेनिंग फिगरचं आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचे आहे आणि आपल्याला ॲडिशन करायची. बघा आता काय काय उरलं. या ठिकाणी 2 सेंटीमीटर, 1, 1, नंतर 2, नंतर 3 आणि 3. बघा 2 + 1 3 या प्रकारे सांगते या ठिकाणी लिहून. 2 प्लस हा 1, परत हा 1, नंतर हे 2 + 3 + 3. 2 + 1 3 + 1 4, 4 + 2 6, 6 + 3 9, 9 + 3 12. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 12 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला विचारलं होतं व्हॉट विल बी द पेरिमीटर ऑफ द रिमेनिंग शेप, तर या ठिकाणी तुम्ही आन्सर राईट डाऊन करणार आहोत 12 सेंटीमीटर. कारण या फिगरमधून आपण हा जो स्क्वेअर आहे 1 सेंटीमीटरचा तो कट करतो आहे, कॅन्सल करतो आहे. म्हणजे हा कॉर्नरची जी पोर्शन आहे, कॉर्नरचा जो भाग आहे तो आपण जेव्हा कॅन्सल केला, कट केला, तेव्हा ही जी बाकीची फिगर उरली त्या बाकीच्या फिगरची जी लेंथ होती ती आपण काउंट केली आणि आपल्याला पेरिमीटर मिळाली, ती म्हणजे 12 सेंटीमीटर. अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 48 पूर्णपणे सोडवला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.